बाबा गेले कवन्या गावा असा भागीरथीनं धावा केला. लक्षात ठेवा तुकोबारांचा. आणि तिचा धावा ऐकून जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठातून परत खाली आले. आणि खाली आल्याच्या नंतर भागीरथीनं तुकोबारांना बघितलं. ज्यावेळेस महाराज तिच्या भेटीला गेले वेलेवाडीला, तिनं बघितलं महाराज तुकोबारांकडे. एवढा आनंद झाला तिला. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भागीरथीला समजणं की काय करावं आता बाबा करता. मग लवकर होणारा पाहुणचा तिच्या लक्षात आलं. बाबाला जेवण्याकरता म्हणून आपण काय करावं तिला समजेना महाराज. मग पुन्हा तिने विचार केला की लवकर होणारा जो पाहुणचार आहे, तर कारण महाराज मोठे माणसं जास्त वेळ थांबत नसतात. मग त्यांच्यासाठी लवकर होणारा पाहुणचार म्हणून भागीरथीने काय केलं, शेवयाचा भात केला. तुकाराम महाराजांना जेवण्याकरता शेवयाचा भात केला. आता भात म्हटल्याच्या नंतर काय काय लागतं त्याला माहिती की नाही? भाताला काय काय लागते? बरोबर, साखर लागते. लक्षात ठेवा. तूप लागतं, दूध लागतं भाताला, तर तो शेवयाचा भात आहे. नाहीतर मग काय कोठी काही एक आणि एक नाही, त्याला काय अर्थ नाही. लक्षात ठेवा. म्हणून भात म्हटलं की ह्या गोष्टी लागतात, तर त्याला चव येतात. मग भागीरथीनं शेवयाचा भात केला वडिलांकरता, तुकोबारांकरता. आणि दूध घरी नाही भागीरथीच्या. मग दूध कुठून आणायचं? शेजारीकडे गेली. शेजाऱ्यांकडे दूध आणण्याकरता गेली, परंतु कोणीही दूध दिलं नाही. महाराज अतिशय निराश झालेले आहे, चेहरा पडलेला आहे. आणि तुकोबारांनी भागीरथीच्या चेहऱ्याकडे बघितलं. अतिशय उदास असा चेहरा झालेला आहे. त्यावेळेस तुकाराम महाराज भागीरथीला म्हणतात, बाई काही काळजी करू नको. दूध नाही म्हणून तू एवढी नाराज झालीस ना, चाल म्हटले माझ्यासोबत. कुठे नेलं भागीरथीला? दूध नंदीचे काढले. येलेश्वर भगवंताची पूजा केली तुकोबारांनी. आणि त्या ठिकाणच्या त्या नंदीला उठवलं. नंदी म्हणजे गायचं नाव नव्हतं बरं का, दगडाचा नंदी. दगडाच्या नंदीला उठवलं आणि त्या नंदीचं दूध काढलं. महाराज सांगतात, केलेश्वरा ते पूजिले, दूध नंदीचे काढले. त्या नंदीचं दूध काढलं. हा अधिकार महाराजांचा. लक्षात ठेवा. विठ्ठल म्हणजे ज्या मातीला तुकोबारांच्या पायाचा स्पर्श होतो ती माती विठ्ठल विठ्ठल बोलते. आणि ज्या दगडाच्या नंदीचं दूध काढण्याची शक्ती महाराजांकडे आहे, हा अधिकार महाराजांचा आहे. सामान्य अधिकार नाही. लक्षात ठेवा. म्हणजे एवढा अधिकार आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात, सांगतो म्हणतात. आणि एवढंच नाही. लक्षात ठेवा. सांगतो म्हणण्याचं दुसरं कारण आहे की महाराज सांगतात, तुका म्हणे माझं धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरूप. आधी करावं. लक्षात ठेवा. आणि मग सांगावं. अगोदर स्वतः अनुभव घ्यावा भक्तीचा आणि नंतर जगाला सांगावं. तुका तुका
मज अनुभव आहे अंगी. स्वतः अनुभव तुकाराम महाराजांना आहे. स्वतः अगोदर महाराजांनी अनुभव घेतला आणि नंतर जगाला सांगितलं. आणि महाराजांना सांगण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार आहे. वास्तविक पाहता साधू संत राहणारे वैकुंठामध्ये स्वतः संत महात्मे सांगतात, आम्ही वैकुंठ आलो याची कारणाशी. कोणत्या कारणाशी आलो? तर आडराणी भरले जग. जग आडराणाने लक्षात ठेवा धावत आहे. त्याला सन्मार्गाला लावण्यासाठी साधू संत त्यांचा अवतार आहे. विठ्ठल म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अधिकार आहे, सामान्य अधिकार नाही. आपण दोन उदाहरणं पाहिली जीवनाची. कोणते? एक, ज्या मातीला तुकोबारायांचा स्पर्श झाला पायाचा, ती माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलते. हा अधिकार तुकोबारायांचा. दुसरं उदाहरण कोणतं पाहिलं? की ज्या दगडाच्या नंदीचं दूध काढण्याची शक्ती तुकोबारायांमध्ये आहे. अधिकार सामान्य नाही. एवढंच नाही तर जगाचा चालक मालक असणारा परमात्मा सामान्य तो देव लहान आहे का? फार मोठा भगवान आहे. लक्षात त्याच्यावर कोणीच नाही. त्याच्या सत्तेनेच संपूर्ण हे जगत चालतं बरं का. तुम्ही आम्ही चालतो, बोलतो, खातो, पितो, सर्व प्रकारचा व्यवहार करतो, ते भगवान परमात्म्याच्या सत्तेने. महाराज म्हणतात, चाले हे शरीर कोणाचे सत्ते? आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, सर्व प्रकारचा व्यवहार करतो. कशामुळे? कोणामुळे? तर याला चालवणारा भगवान परमात्मा ह्याच्यामध्ये लक्षात. कारण स्वतः भगवान सांगतात की सर्वांच्या हृदयामध्ये मी आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहं. सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी.
जे बुद्धी स्प्रे अहर्निशी ते वस्तुगामी वस्तुनाम भगवान परमात्मा. लक्षात ठेवा, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, सर्व घटी राम देहाने येत. असा भगवान परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा सामान्य परमात्मा नाही. लक्षात ठेवा, परंतु एवढा मोठा जगाचा चालक मालक परमात्मा तो सुद्धा तुकोबारांची पूजा करतो. लक्षात ठेवा, सामान्य अधिकार नाही तुकोबारांचा. अधिकारासाठी मी सांगतो बरं का, तुकाराम महाराजांचा काय अधिकार आहे याच्यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगायलो. तुमच्या लक्षात येत असेल ना, काय अधिकार आहे महाराजांचा, की जगाचा चालक मालक भगवान परमात्मा एवढा मोठा. लक्षात ठेवा, त्याने सुद्धा तुकोबारांची पूजा करावी. सामान्य अधिकारी कोण? महाराज म्हणतात, जया तुझिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. आदराने भगवान पांडुरंग परमात्म्याने तुकाराम महाराजांची पूजा करावी, हा अधिकार महाराजांचा आहे. आणि एवढा अधिकार महाराजांचा असल्यामुळं महाराज सांगतो म्हणतात. आपला पहिला प्रश्न होता, सांगतो म्हणतात महाराज, तेव्हा सांगण्याचा अधिकार आहे का, हा प्रश्न होता की नाही. तर लक्षात घ्या, हा अधिकार महाराजांचा एवढा असल्यामुळं महाराज सांगतो म्हणतात. दुसरा प्रश्न असा आहे की महाराज जे सांगतो म्हणतात ते त्यांना कोणी विचारले का, आणि जर विचारलंच नसेल तर महाराज सांगतो म्हणतात त्याला काय अर्थ नाही, त्याला काहीच किंमत नाही. मग महाराज जे सांगतो म्हणतात ते त्यांना कोणी विचारले का? कारण मायबाप हो, व्यवहाराचा नियम असा आहे बरं का. व्यवहार काय सांगतो, काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या बघा, आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी बरोबर, काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या. असा व्यवहार आहे, असा नियम आहे. मग कोणती गोष्ट विचारली तरी सांगू नये? उदाहरण ठेवतो आपल्या समोर, म्हणजे आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ, एखाद्या गायीच्या मागं जर एखादा कसाई जर लागला असेल, तर आपल्या समोरून डोळ्यासमोरून जर गाय समोर गेली, निघून गेली आपल्या पुढे, त्या कसाईच्या नजरेआड जर गाय गेली असेल आणि तो कसाई तिच्या मागे जर धावत असेल, आपल्याला त्यानं विचारली, गाय जर विचारली त्यानं, तर सांगावी का आपण? विचारली तर सांगावं का? कसाईने जर काय विचारलं तर सांगावं की नाही? ना, सांगू नये. म्हणजे किंवा एखादं आपल्या गावामध्ये जर सुद्धा बाहेरगावचं वराड आलं आणि त्यापैकी आता काही लोक राहतात मला हे लावणारे, त्याने जर विचारलं का हो इथं कुठं जवळपास आहे का सरकार मान्य, आपल्या जर विचारलं, लक्षात ठेवा, मग ते लग्न जर चांगलं जर पार पाडावं असं वाटत असेल आपल्याला, तर विचारलं तरी आपण काय सांगू नये. जरी विचारलं, लक्षात ठेवा, तरी पण आपण ते दुकान सांगू नये. लक्ष जर आपलं लग्न जर चांगलं पार पाडावं असं वाटत असेल तर बरं का विठाला काही गोष्टी म्हणजे विचारल्या तरी सांगू नये, आणि काही गोष्टी नाही विचारल्या, आपल्या विचारल्या तरच सांगाव्या. कोणती गोष्ट आहे अशी की विचारली तरच सांगावी? समजा एखाद्याची जर सोयरीक होत असेल किंवा एखाद्या शेतीचा जर सौदा जर चालू असेल, तर त्याच्यामधलं आपल्याला जर काही विचारलं तरच आपण सांगितलं पाहिजे. आणि उगाच जर न विचारता आपण जर तिथं तोंड खूप सरळ आपण जर सांगू लागलो, लक्षात ठेवा, तर अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला म्हणून काही गोष्टी विचारल्या तरच सांगाव्या, नाहीतर उगाच आम्ही तीर्थयात्रा केल्या, 4 धाम केले, 12 ज्योतिर्लिंग केले, सप्तपुऱ्या केल्या, असं कोणी नाही विचारलं तरी आपण जर सांगू लागलो, लक्षात ठेवा, तर त्याला किंमत नाही. म्हणजे विचारल्या तरी सांगू काही गोष्टी, आणि विचारलं तर सांगा. उगाच कोणी जर सांगितलं का तुम्ही कुठे तीर्थयात्रेला गेले, विचारलं तर सांगावं, नाही उगाच कोणी विचारलं तरी पण काही माणसाची सवासी सांगायची बरं का, आम्ही इथं दान दिलं, इथे एक पंगत दिली, इथं काय या मंदिराला इतके पैसे दिले, हे सांगायचं सवास. लक्षात ठेवा, वास्तविक मात्र ते पाप झाकून ठेवतात, पुण्य सांगतात. म्हणजे लोकांना जर सुई जर दान केली तर सांगतात, परंतु आयरन चोरून आलेली सांगत नाहीत.
म्हणजे काही गोष्टी विचारल्या तरच सांगितल्या पाहिजे, लक्षात ठेवा सांगण्याचा मुद्दा. आणि काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये. आणि काही गोष्टी अशा आहेत की नाही विचारल्या तरी सांगाव्या. अशी कोणती गोष्ट आहे? समजा उदाहरणार्थ एखादा आंधळा मनुष्य आहे, रस्त्याने चालला आणि जर समजा त्या रस्त्यामध्ये एखादी समोर विहीर असेल, त्या विहिरीजवळ तो आंधळा मनुष्य रस्त्याने जात असताना त्या विहिरीजवळ गेलेला आहे, त्या विहिरीमध्ये तो पडणार, त्या विहिरीच्या जवळ जवळ तो गेलेला आहे, त्या विहिरीमध्ये तो थोड्या वेळामध्ये पडणार आहे. आणि हे दृश्य सर्व एक डोळस मनुष्य जवळ उभा राहून पाहत आहे. आता मला सांगा, त्या जवळ उभा डोळस असणाऱ्या माणसानं या आंधळ्या माणसाने त्याला विचारण्याची वाट पाहावी का न विचारता सांगावं? समोर खड्डा आहे असं या डोळस माणसानं आंधळ्या माणसाची विचारण्याची वाट पाहावी का न विचारता त्याला सांगावं? हो नाही काय बोला. म्हणजे आंधळा मनुष्य जर विहिरीमध्ये जर पडत असेल, लक्षात ठेवा, तर डोळस माणसाने जर त्याला बघितलं तर त्या आंधळ्या माणसाची विचारण्याची वाट पाहू नये. नाही विचारलं तरी सांगितलं पाहिजे. महाराज सांगतात, आंधळे अंधकुपी पडता देखणे लावावे सत्वता. लक्षात ठेवा, आंधळा मनुष्य जर विहिरीमध्ये पडत असेल तर डोळस माणसाने त्याला विचारण्याची वाट पाहू नये. नाही विचारलं तरी सांगावं विठ्ठल. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहित आहे जगत काय आंधळ आहे. आंधळ म्हणजे कसं काय? तुम्ही म्हणसाल आम्हाला आंधळ जर आम्ही असतो तर इथपर्यंत आम्ही कसं काय आलो असतो? वाटतच आम्ही आमचे अंगठे फोडून घेतले असते, पायाची बोटं फोडून घेतली असते. आंधळे जर असतो तर म्हणजे रस्त्याने आम्ही दगडाला ठसा मारले असते. परंतु लक्षात ठेवा, आंधळ म्हणजे हे जगत कसं आंधळ आहे महाराज, परमार्थामध्ये जगत सगळं आंधळ आहे. अर्थात तुका म्हणे कैसे आंधळे हे जग गेले भक्ती मार्गामध्ये लोकांना महाराज आंधळ जगत आहे. कसं? जसं महाराज सांगतात की विषय विषयाचा पळी पाडू गोड परमार्थ लागी कडू कडू विषय तू गोडू दिवा सुधारा. या जगाला महाराज संसारामध्ये जास्त आसक्ती आहे आणि परमार्थामध्ये रुची नाही महाराज. जसं आपल्याला खाताना गाजर गोड लागतं, आमचे गुरुजी सांगायचे गाजर गोड लागतं सुरुवातीला, परंतु त्याचा शेवट मात्र वाईट आहे महाराज. सुरुवात गोड आहे,
विषयाचे सुख येथे वाटे गोड. लोकांना माणसा आपल्या टीके ते रुचे सास कोणाय न पचे. वास्तविक पाहता परमार्थिक दृष्टीने लोक आंधळे आहेत. लोकांना महाराज परमार्थपेक्षा संसार जास्त आवडतो. म्हणून तर माऊलीला सुद्धा सांगावं लागलं, म्हणावं लागलं, सायासी करीसी प्रपंच द्रेडीसी हरेसी न भरसी कवण्या गुणे. संसारामध्ये लोक रात्र दिवस खटाटोप करतात महाराज. पोटासाठी फटफट करीसी अवघायल राम नाम बसता म्हणता. काय तुझी बसती जात खेळ महाराज सांगतात. महाराज जर भांडण जर लागले नळावर पडायचे, कुठे नळावरच नाही, घरी जर लागले तर या घरी ते त्या घरी टाकत जातात. परंतु आता इथे चांगले आहेत, नामस्मरण करतात, लक्षात ठेवा, भांडण नाही करत. परंतु लक्षात ठेवा, पोटासाठी रात्रंदिवस तुम्ही खटाटोप करतात. म्हणून म्हणतात सायासी करीसी प्रपंच दिननिशी. दिननिशी म्हणजे रात्रंदिवस खटाटोप करतात. परंतु तसं हरिशिवमध्ये शिकवण्यामुळे लग्नामध्ये मला कोणतीच कौतुकता आपण पडू देत नाही. परंतु इथं माईक बरोबर नसलं घ्या भागून, पकवाज बरोबर नसलं घ्या भागून महाराज. एखाद्या वेळेस महाराज नाही आले तर घ्या भागून भजन करू माझा विचार. म्हणून महाराज सांगतात तुका म्हणे कैसे आंधळे जग. परमार्थाविषयी तुकोबारांना माहित होतं की जग आपल्याला, हे लोक आपल्याला अजिबात विचारणार नाहीत म्हणून. परंतु या जग जर भगवंताची जर भक्ती नाही केली लक्षात ठेवा लोकांनी, तर हे अधोगतीला जातील. ही काळजी साधू संतांना आहे. कारण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. साधू संत इतके दयाळत नाही बापू. आणि त्या दयेच्या पोटी तुकाराम महाराजांना माहित आहे हे लोक आपल्याला जरी विचारणार नाही म्हणून महाराज स्वतःहून म्हणतात सांगतो. नाही विचारलं तरी महाराज सांगतो म्हणतात. परंतु मग महाराज तुम्ही सांगतो म्हणता, परंतु नेमकं काय सांगतो म्हणता हो तेच महाराज प्रथम चरण सांगतात.
लक्षात ठेवा सांगण्याचा, अनुभव आहे सांगण्याचा, तळमळ सुद्धा लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणतात सांगतो. परंतु काय सांगतो तर महाराज सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. तुम्ही विठ्ठलाला भजा, विठ्ठलाची भक्ती करा. काय विठ्ठलाला भजायचं? काय होईल जर भगवंताला भजलं तर, भक्ती केली तर? महाराज सांगतात तुम्ही देवतांते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐसी परस्परे घडेल प्रीती जेथ. मग तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल, वांछित पावेल मानसी. त्याची सरली झाड झाला सफळ व्यापार. त्याची अर्जात संपली. महाराज भगवंताला जर भजलं, भक्ती केली तर जाण्या येण्याचे लक्ष ठेवा. जन्म मरणाची अर्जात संपलेली आहे, संपत आहे. आणि भगवंताला जर भजलं तर देव आणि आपल्यामध्ये प्रीती जडेल. बरोबर, प्रीती जडेल. आणि प्रीती जर जडली तर काय होईल त्याचा परिणाम? तुम्ही जे करू म्हणाल ते आपैसे सिद्धी जाईल आणि वांछितही पावेल मानसीचे. तुमच्या मनामध्ये तुम्ही जी इच्छा करसाल ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. काही लोक म्हणले महाराज आम्हाला काय करायचं देवाला भजन आहे, काय करायचं आम्हाला देवाला, देवाची भक्ती करण्याची? आम्हाला काय कमी आहे? सगळं काही आम्हाला अनुकूल आहे. आमची बायको, मुलं, गाडी, बंगला, घर दार सगळं आम्हाला म्हटले, काही गरज नाही म्हणजे भगवंताला भजण्याची, काहीच गरज नाही. लक्षात ठेवा. परंतु महाराज सांगतात अरे सगळं जरी असलं लक्षात ठेवा. महाराज आगी लागो दया सुखा जेणे हरी ने मुखा. किती लक्षात ठेवा धन दौलत असली, किती संपत्ती असली आपल्याकडे, परंतु तिच्या योगाने जर आपल्याला भजन जर घडत नसेल तर लक्षात ठेवा आपण पापी आहोत. लक्षात ठेवा. ते आपल्याला जर आढळायचं असेल तर त्याला काही नाही. म्हणून महाराज सांगतात की जर तुम्ही जर विठ्ठलाला जर नाही भजले, नाही जर भक्ती केली तर आमचं काय करणार नाही. महाराज येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने अनेक केले. तुमचाच तोटा होईल, तुमचंच नुकसान होईल. महाराज सांगतात जर तुम्ही काय विठ्ठलाला नाही भजले तर काय होईल? नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म तुम्ही जर विठ्ठलाची जर नाही भक्ती केली तर तुमचंच नुकसान होईल. तुमचा जन्म काय होईल? वायाला जाईल. आता वायाला जाईल म्हणजे काय होईल? वायाला जाणे म्हणजे काय? तर एक थोडक्यात तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. समजा आपण एखाद्या सावकाराकडून कर्ज आणलं. कर्ज कशासाठी आणलं? मुलीचं लग्न करण्यासाठी. मग आता मुलीचं लग्न करण्यासाठी जर आपण कर्ज घेतलं असेल सावकाराकडून, 1 लाख असेल, 2 लाख असेल, जे काय असेल, मग आता तो जर पैसा आणलेला आहे आपण, तर तो पैसा म्हणजे मुलीच्या लग्नासाठी जर आणला असेल तर त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? मुलीचं लग्नच केलं पाहिजे. म्हणजे ज्या कामासाठी तो जर पैसा आपण आणला, तो पैसा त्या कामासाठी जर लागला तर तो पैसा काय सार्थकी लागला. आणि जर समजा तो पैसा इकडे जर कुठं पत्ते खेळण्यामध्ये, कुठेतरी जुगार खेळण्यामध्ये जर आपण जर गमावला, खर्च केला, तर तो पैसा काय झाला? वाया गेला. विठ्ठल
भगवान परमात्म्याने आपल्याला सुंदर अशा प्रकारचा देह दिला. कशा करता हो? भजना गोमटा, भगवंताचं भजन करण्यासाठी. महाराज म्हणतात, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवन भवरोग. भगवंताने सुंदर अशा प्रकारचे आपल्याला इंद्रिय दिले, हात दिले, पाय दिले. ते भगवंताचं भजन करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी बरं का. परंतु आपण जर या देहात जर भक्ती नाही केली तर मला सांगता तुमचा जन्म काय झाला? वाया गेला. म्हणजे जी गोष्ट भगवंताने आपल्याला ज्या ज्या कामासाठी दिली ती वस्तू जर त्या कामासाठी जर नाही लागली आणि दुसरीकडे जर ती आपण जर खर्च केली, लक्षात ठेवा, तर ती वस्तू काय होत असते? वाया जात असते. तसा हा देह आपल्याला भगवंताने जर भक्तीसाठी जर दिला असेल आणि आपण हा देह प्रपंचामध्ये जर खर्च केला, अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आणि हा देह जर आपण खाल्लं पिलं, अहो खातात पितात, खाण्यापिण्याचं तर ज्ञान सगळ्यांनाच आहे. आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिसी समसमान, तरी विशेष हे ज्ञान मनुष्य देही. भूक लागली की जेवण्याचं ज्ञान जसं आपल्याला आहे तसं पक्ष्यांना सुद्धा आहे, प्राण्यांना सुद्धा आहे. आपल्याला जसं भीतीचं ज्ञान आहे, दुसरा जर आपल्याला जर काठी घेऊन आला तर आपण त्याला भीतो, म्हणजे आपल्याला सुद्धा भीती आहे. तसं प्राण्यांना सुद्धा भीती आहे, लक्षात ठेवा. झोप आली की झोपावं, जसं आपल्याला ज्ञान आहे तसं त्यांना सुद्धा ज्ञान आहे. परंतु हे सगळे ज्ञान बाकीचे सर्वांना सारखे बरं का, प्राण्यांना आणि आपल्याला. परंतु विशेष जर ज्ञान कोणतं असेल आपल्याला प्राण्यांपेक्षा तर ते म्हणजे भगवंताचं भक्ती करण्याचं. विठाल म्हणून महाराज सांगतात, याच देही घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कुठे. भगवंताचं भजन फक्त याच देहामध्ये घडतं, लक्षात ठेवा. भक्ती करण्याचं ज्ञान इतर जन्मामध्ये नाही, इतर देहामध्ये नाही. विठाल भगवान परमात्म्याने आपल्याला जर सुंदर अशा प्रकारचा देह भक्ती करण्यासाठी जर दिला असेल तर त्या देहाने आपण भक्ती करून हा देह सार्थक केला पाहिजे, तरच हा आपला देह उपयोगाचा. लक्षात ठेवा. नाही तरी गेला जन्म वाया. संसारामध्ये जर आपण हा देह झिजवला, खर्च केला, तर मला सांगा तसं काय पाणी वाहून वाहून गेला, जन्माला गेला आणि पाणी वाहून वाहून गेला. प्रपंचामध्ये तुम्ही किती प्रयत्न करा, रात्रंदिवस काही सोबत येणार नाही. परंतु या परमार्थामध्ये आपण ती पकवाला गणित जरी करून दिली तर त्याचं पुण्याचं बॅलन्स आपल्या खात्यामध्ये पडणार पाहिजे. आणि प्रपंचामध्ये किती करा तुम्ही, काही सोबत येणार नाही. म्हणून मला सांगता, एका भगवान परमात्म्याचं तुम्ही किती खटाटोप करा प्रपंचामध्ये, एक त्याचा परिणाम काय होईल? भगवान परमात्म्यापासून दूर जा. हेच मला दुसरे चरण सांगतात.
भरोरी दुरावसी दुरी. महाराज सांगतात एका भगवान परमात्मा वाचून भगवंताची भक्ती सोडून जर तुम्ही किती खटाटोप केली प्रपंचामध्ये, किती प्रयत्न केले लक्षात ठेवा, गरीता बरोबरी म्हणजे खटाटोप खटपट किती जरी केली तर त्याचा परिणाम काय होईल? दुरावसी दुरी. आणि एक दिवस महाराज म्हणतात या भवरूपी नदीमध्ये तुम्ही वाहून जासाल. भवाची पुरी वाहावसी. या संसाराला, भव म्हणजे संसार, भवाची पुरी, पूर कशाला येत असतो? नदीला. का समुद्राला येतो? नदीला येत असतो पूर, है ना. मग या संसाराला नदीची उपमा दिली. का उपमा दिली नदीला? कारण संसाराच्या व्याख्या अनेक आहेत बरं का. काहींनी जन्मन आणि मरण याला संसार म्हटले. अगावपजणे आणि निमणे हे साथ चिगा मानणे. जन्म आणि मरण याला खरं मानणं याला संसार म्हटले. तसं मग जन्मन आणि मरण, एक जन्माचं तीर आहे आणि एक मरणाचं तीर आहे. लक्षात ठेवा, नदीला दोन तीर असतात की नाही, तसे या संसाराला सुद्धा एक जन्माचं तीर आहे आणि दुसरं मरणाचं तीर आहे. म्हणून याला उपमा दिली भवाची पुरी वाहावसी. भगवान परमात्म्याला जर तुम्ही विसरले लक्षात ठेवा तर काय होईल? या भरपूर नदीमध्ये तुम्ही वाहून जासाल. आणि एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण विठोबाचं भजन घेऊ आणि गुरुच्या वेळेला 10 मिनिटांमध्ये पूर्ण विराम. काही न लगे एक भावाची कारण तुकाने आन विठोबाची. शेवटच्या चरणात मला सांगतात की त्या भगवान परमात्म्याला त्याची भक्ती करण्यासाठी एक फक्त भाव पाहिजे, एक प्रेम पाहिजे. लक्षात ठेवा, एक जर प्रेम असेल तर त्याला दुसरं काही लागत नाही. गिरीधर लाल तो भाव का बुका, राग त्याला कुछ नहीं जानत तुका. भाव बळे आकडे गिरवणाकडे, करतळे आवळे ते सहारे. लक्षात ठेवा, भगवंताला जर आकळायचं असेल, त्याला जर आपलंसं करायचं असेल तर भावालाच देव आपल्याला आपलासा करतात. एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती. कोणाला कशाने वश करावं, कोणाला कशाने वश करावं याचे एक शास्त्रकारांनी सूत्र सांगितले बरं. शास्त्रकार सांगतात भावेन देवं नर्दया नरेंद्रं धनेन कांता कपटेन शत्रुं सत्येन मित्रं कृपयाच पुत्रं. म्हणजे मित्राला जर वश करायचं असेल तर कशाने करायचं? सत्यानं, खरं बोलण्यानं. आणि पत्नीला जर वश करायचं असेल, पत्नीला कशाने वश करायचं? पैशाने. धनेन कांता. शत्रूला जर वश करायचं असेल तर कपटेन शत्रू असं म्हटलं. आणि राजाला जर वश करायचं असेल तर कलया नरेंद्र. कलेनं राजाला वश करता येतं, धनानं पत्नीला वश करता येतं आणि भावानं देवाला वश करता येतं. भाव जर नसेल आणि बाकी तुमच्याकडे काही जरी असेल, किती पैसा असेल, किती धन दौलत असेल, लक्षात ठेवा भगवान परमात्मा वश होत नाही. आपल्याला माहित आहे दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णासाठी अनेक प्रकारच्या पंचपक्वानाचं जेवण तयार केलं होतं, परंतु देवाला त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. आणि विदुर काकाच्या घरी गेले भगवान परमात्मा आणि तिथे गेल्यानंतर महाराज केळीचे साठ्या खाली वावलीनं गिरीधर लाल तो भावका बुका. एक जर प्रेम असेल लक्षात ठेवा तर भगवान परमात्मा काहीच पाहत नाही. लक्षात ठेवा, त्याला किती गायन येतं, किती चांगला पक्वाद वाजवतो, किती चांगला वक्तव्य करतो, हे तो काहीच पाहत नाही. लक्षात ठेवा, नाही दयावीन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण.
फक्त भावना लागते, फक्त भाव पाहिजे. एक जर भाव असेल तर बाकीचं काहीच पाहत नाही भगवान परमात्मा. बरं का, एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. असंच एका स्त्रीला, एका माता माऊलीला 8-9 मुलीच्या बाद एक मुलगा झाला. म्हणजे परमात्म्यामध्ये भाव किती महत्वाचा याला त्याच्यासाठी उदाहरण सांगतो. 8-9 मुलीच्या बाद एक मुलगा झाला शेवटी. आणि मग तो मुलाचा एवढे लाड महाराज तर काय सांगा. कारण आता लाडका मुलगा 8-9 मुलीच्या बाद झालेला किती लाडका मुलगा असेल महाराज. त्याचे एवढे लाड करायची आई त्याला 3-3 वेळेस आंघोळ घालायची, 4-4, 5-5 दिवसात त्याचा मेकअप करायची, त्याला नवे नवे कपडे घालायची, त्याला अनेक प्रकारचं पुढे हिंडायला न्यायचं, बाहेर फिरायला, त्याला अनेक प्रकारचे त्याला खेळणे आणून द्यायचे, त्याला गाणे काय म्हणायचे, त्याला झुके काय द्यायचे, सगळं काय करायचं लक्षात ठेवा. परंतु हे सगळं करण्यामध्ये नेमकं त्या लेकराला पाजायचं विसरत होतं. मग एवढं करून सुद्धा ते मुलगा सारखा रडायला लागला. आई केलं मला तू राहायच ना. तिची बहीण तिथं जवळच होती. ती म्हणली अगं म्हटली या मुलाची एवढे म्हणले मी याला पाळणा म्हणते, झोके देते, याच्या प्रकारचे नाना प्रकारचे मुलं याच्या समोर मी खेळणे आणलेले आहेत, याला नवीन नवीन वस्त्र याच्या अंगावर घालते, याच्या अंगावर अलंकार किती मोठे घातलेले आहेत, तरी हा राहत नाही म्हटली. तर ती बहीण होती महाराज हुशार होती. तिनं बघितलं, थोडं ध्यान देऊन पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं अरे ही सगळं काही करते म्हटली, परंतु नेमकं हे सगळं करण्यामध्ये नेमकं की तर त्या बाळाला पाजायचं विसर. सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की हे सगळं करणं, हे सगळं त्याला झोके देणं काय, पाळणे म्हणणं काय, त्याला नवे नवे कपडे घालणं काय, 4-4, 5-5 वेळेस मेकअप करणं काय, हे त्या बाळाला महत्वाचं आहे का? त्याला महत्वाचं फक्त काय पाजणं. त्याचं पोट भरलं लक्षात ठेवा की ते बाळ आपोआप शांत होईल की नाही. जसं त्या मुलाला बाकीच्या उपचारापेक्षा पाजणं अतिशय महत्वाचं आहे, तसं लक्षात ठेवा परमार्थ करत असताना बाकीच्या उपचाराला तुम्ही पाहत नाही. लक्षात ठेवा तुम्ही सोन्याचं ताटात पूजे करता का पंचपक्वान्नाची पंगत आहे, किती अन्नदान केलं तुम्ही, एवढा सप्ताह केला, याला सुद्धा पाहत नाही. लक्षात ठेवा भाव किती आहे, तुमचं प्रेम किती आहे भगवंताविषयी हे फक्त परमात्मा पाहतो. लक्षात आपण पूजा करत असताना सुद्धा 1-1 तास जरी पूजा केली, देवदूत बसलो लक्षात ठेवा. आणि ते देवदूत असताना पूजा करत असताना एक जर आपला भाव नसेल तर एखाद्या बाईने भांडे घासले काय आणि आपण देव धुतले काय, काही फरक नाही. लक्षात ठेवा विठाला जसं आपलं शरीर जर आपल्याला आपण चालतो बोलतो खातो पितो मी सांगतो ना, सांगितलं ना की याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, शरीरामध्ये प्राण महत्वाचा आहे. शरीरामध्ये जर प्राण नसेल तर शरीराला काहीच किंमत नाही. किती सुंदर मनुष्य असला, किती बरा मनुष्य असला आणि मेल्याच्या नंतर महाराज त्या घरात कोण ठेवते का? ठेवत नाही का? तर त्याच्यामधला प्राण निघून गेलेला आहे. म्हणजे प्राणाला किंमत आहे शरीरामध्ये. जशी शरीरामध्ये प्राणाला किंमत आहे, कार्यक्रमामध्ये कशाला किंमत आहे? माणसाला किंमत आहे. मंडपाला शोभा पाहुण्यांची म्हटले, आकाशाला शोभा चांदण्याची आणि मंदिराला शोभा कशाची? कळसाची. तशी परमार्थामध्ये अतिशय जर गरज कशाची असेल लक्षात ठेवा, फक्त भावाची गरज आहे. प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस सीता स्वयंवर होतं लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्रांनी तो स्वयंवर जिंकला होता आणि जिंकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये सीता मातोश्री हार घालला. परंतु प्रभू रामचंद्र महाराज खाली वाकत नव्हते, कारण काही ठिकाणी वाकून माणसात असं म्हणतात बरं का. तर प्रभू रामचंद्र काही वाकत नव्हते, कारण एकदा जर वाकलं तर तशीच वाकायची सवय लागते. लक्षात ठेवा म्हणून देव काही वाकत नव्हते. मग लक्ष्मणाने काय युक्ती केली? लक्ष्मण महाराज त्या ठिकाणी गेले आणि प्रभू रामचंद्राच्या पायाला लागले. अतिशय विनम्र भावाने प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतलं आणि मग त्यांना आशीर्वाद देण्याकरता प्रभू वाकले आणि लगेच लक्ष्मणाने सांगितलं सीता मातोश्रीला की आता देवाच्या गळ्यामध्ये हात तुम्ही टाका. लक्षात ठेवा म्हणजे देव कोणाकडे वागला? भावाकडे वागला.
म्हणजे देवाला जर आकळायचं असेल तर भावनेनं देव आकळायला जातो. भाव बळे आकळे एरवी नाकळे. एरवी देव आपल्याला कळत सुद्धा नाही. विठाल म्हणून तुकाराम म्हणतात काळजी न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताची भक्ती करण्यासाठी माय बापू काहीच लागत नाही दुसरं, फक्त एक प्रेम पाहिजे, एक भाव पाहिजे. भाव म्हणजे बाजारचा भाव नाही, कापसाला भाव काय, सोयाबीनला भाव काय, हे भाव नाही, किंवा चुलत भाव सका भाव नाही. तर भाव म्हणजे फक्त भगवंताविषयी असणारं प्रेम, याला भाव म्हटलेले आहे. तर एक जर भाव असेल, जर प्रेम असेल भगवंताविषयी, तर दुसऱ्या कशाची गरज नाही, लक्षात ठेवा. आणि हे खरं पटण्यासाठी महाराज म्हणतात माझ्या भगवंताला फक्त एक प्रेम पाहिजे. आणि हे खरं पटण्यासाठी म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आन विठोबाची. माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला खरं पटण्यासाठी. आपण व्यवहारामध्ये म्हणतो की नाही, अरे माझी आन आहे तुला, शपथ खरंच तो माणूस खरा आहे, अहो तो माणूस फार इमानदार आहे, माझी शपथ आहे तुला, माझी आन आहे तुला. म्हणजे आपण खरं पटण्यासाठी जसं आन घालतो की नाही, तसं तुकाराम म्हणतात तुका म्हणे आन विठोबाची. भगवंताची भक्ती करण्यासाठी फक्त एक प्रेम पाहिजे. आणि हे प्रेम जर असेल तर दुसऱ्या काहीच देव पाहत नाही. महाराज म्हणतात काळजी न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. करिता बरोबरी दुरा बसी दुरी भावाची दुरी भावाबसी. यथामध्ये अवकाश. आपल्या नियोजित वेळेमध्ये आपण या